नमस्कार बालमित्र हो, आज आपण इयत्ता 6वी विषय इतिहास पाठ क्रमांक 2 प्रागैतिहासिक काळ या पाठाखालील संपूर्ण स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला, प्रश्न क्रमांक 1 आहे, नावे लिहा। पहिला आहे, भारतातील काळ्या मातीची जमीन असलेले पठार, तर त्याचं उत्तर आहे दख्खनचे पठार। त्यानंतर दुसरा आहे, भारतातील शेतीला सर्वाधिक अनुकूल ठरलेला प्रदेश, त्याचं उत्तर आहे मध्य भारतातील विस्तृत पठार। त्यानंतर तिसरा आहे, लिपींचा उगम किंवा विकास झालेला नव्हता तो काळ, त्याचं उत्तर आहे प्रागैतिहासिक काळ। त्यानंतर चौथा आहे, दयामानबाद या उत्खनन स्थळाचा शोध लावणारे भारतीय पुरातत्व संरक्षक, उत्तर आहे B.P. बोपर्डीकर। चला, पुढचा प्रश्न काय आहे ते पाहू। योग्य जोड्या जुळवा, अ गट ब गट। पहिला आहे पुराश्मयुग, उत्तर आहे अग्नीचा शोध। दुसरा आहे मध्याश्मयुग, उत्तर आहे मोठे धारदार हत्यार। तिसरा आहे नवाश्मयुग, उत्तर आहे शेती तंत्रात प्रगती। आणि चौथा आहे ताम्रपाषाणयुग, त्याचं उत्तर आहे चाकाचा शोध। प्रश्न क्रमांक 2 अ, खालील तक्ता पूर्ण करा। क्रमांक, वैशिष्ट्ये, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग। पहिला आहे निवास, वैशिष्ट्येमध्ये मध्याश्मयुगमध्ये गुहा, नवाश्मयुगमध्ये झोपडी। त्यानंतर दुसरा आहे व्यवसाय, मध्याश्मयुग आहे शिकार मासेमारी आणि नवाश्मयुगात शेती पशुपालन। तिसरा आहे साधने, मध्याश्मयुगामध्ये लहान आकाराची हत्यारे आणि नवाश्मयुगात मोठ्या आकाराची दगडी हत्यारे। चौथा आहे कला, मध्याश्मयुग आहे गुहेच्या भिंतीवर चित्रे आणि नवाश्मयुगात मातीची रंगीत भांडी। आणि पाचवा आहे जीवनशैली, मध्याश्मयुगात भटकंती आणि नवाश्मयुगात स्थिर जीवन। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 ब, पुढील विधाने चूक की बरोबर ते सांगून चुकीचे विधाने दुरुस्त करून लिहा। तर त्यातील पहिला आहे, जार्वे येथे काश्य धातूच्या 4 वस्तू मिळाल्या, हे उत्तर आहे, हे विधान चूक आहे। दुरुस्त विधान काय येणार, दयमाबाद येथे काश्य धातूच्या 4 वस्तू मिळाल्या। त्यानंतर दुसरा आहे, नेवासा येथे जार्वे संस्कृतीचे पहिले पुरावे सापडले, उत्तर आहे हे विधान चूक आहे। दुरुस्त विधान काय आहे, जार्वे येथे जार्वे संस्कृतीचे पहिले पुरावे सापडले। त्यानंतर तिसरा आहे, महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्याची एक जुनी ताम्रपाषाणयुगीन संस्कृती इनामगाव येथे आहे, त्याचं उत्तर आहे हे विधान बरोबर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न तिसरा आहे अ, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। पहिला आहे, नवाश्मयुगात मानवाची जीवनशैली कशी बदलली, तर उत्तर आहे नवाश्मयुगात मानवाने भटकंतीचे जीवन सोडून एका ठिकाणी राहण्यास सुरुवात केली। दुसरा आहे, त्याने शेती व पशुपालन सुरू केले। तिसरा आहे, मातीची भांडी, दगडाची धारदार हत्यारे, चाक व विणकाम यांचा विकास झाला। आणि चौथा आहे, अशा प्रकारे नवाश्मयुगात मानवाचे जीवन अधिक स्थिर, सुरक्षित व सुखकर बनले। पुढचा प्रश्न आहे, ताम्रपाषाण युगाची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती, उत्तर आहे ताम्रपाषाण युगात मानव तांब्याबरोबरच दगडाची हत्यारे वापरत होता। दुसरा आहे, शेती, पशुपालन आणि व्यापार यांचा विकास झाला। तिसरा आहे, या युगात चाकाचा शोध लागल्यामुळे दळणवळण जलद व सुलभ झाले। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3 ब, खालील युगांची प्रत्येकी 2 वैशिष्ट्ये लिहा। पहिला आहे पराश्मयुग, उत्तर आहे मानव गुहा किंवा मोठ्या झाडांच्या फांद्यावर राहत असे। आणि दुसरा आहे, त्यामध्ये या युगात अग्नीचा शोध लागला। आणि दुसरा आहे मध्याश्मयुग, उत्तर शिकार आणि मासेमारी हे प्रमुख व्यवसाय होते। गुहांच्या भिंतीवर सुंदर चित्रे काढली जात होती।
मुलांनो, सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रश्न क्रमांक 4. खालील प्रश्नाचे थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिला आहे, जर नवअश्मयुगीन मानवाने शेती तंत्रज्ञान शोधले नसते तर आजचे मानवी जीवन कसे असते? कारणासह उत्तर द्या. उत्तर, नवअश्मयुगीन मानवाने शेतीचे तंत्रज्ञान शोधले नसते तर मानवाला अन्नासाठी शिकार व फळे कंदमुळे यावरच अवलंबून राहावे लागले असते. तो एका ठिकाणी स्थिर राहू शकला नसता. त्यामुळे गावे व शहरे वसली नसती. अशा प्रकारे मानवी जीवन आजच्या इतके प्रगत, सुरक्षित व सुखकर झाले नसते. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, नवअश्मयुगात कोणकोणते तंत्रज्ञान विकसित झाले ज्यामुळे मानवाचे दैनंदिन जीवन बदलले? उत्तर आहे, नवअश्मयुगात शेतीचे तंत्रज्ञान विकसित झाले. दुसरं, पशुपालन, चाक आणि विणकाम यांचा विकास झाला. तिसरं आहे, मातीची भांडी व दगडाची धारदार हत्यारे तयार केली जाऊ लागली. आणि चौथं आहे, नवअश्मयुगात या तंत्रज्ञानामुळे मानवाचे दैनंदिन जीवन अधिक सोपे, सुरक्षित व सुखकर झाले. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे, तुम्हाला नवीन घर घ्यायचे आहे. त्यासाठी कोणकोणत्या जीवनावश्यक बाबींचा विचार करून तुम्ही नवीन घर घ्याल? उदाहरणार्थ पाणी. उत्तर आहे, 1. वीज व पाण्याची सोय असावी. 2. शाळा, दवाखाना व बाजार जवळ असावा. 3. रस्ता व वाहतुकीची सुविधा असावी. आणि 4. परिसर स्वच्छ, सुरक्षित व प्रदूषणमुक्त असावा. कृती. आपल्या देशाच्या विकासात भौगोलिक परिस्थितीचा महत्त्वाचा वाटा आहे. याविषयी पुढील मुद्द्यांच्या आधारे माहिती वहीत लिहा. 1 आहे, भारतातील पर्वतरांगा. 2 आहे, भारतातील नद्या. आणि 3 आहे, भारताला लाभलेला समुद्रकिनारा. त्यातील पहिलं, भारतातील पर्वतरांगा. उत्तर, भारतात हिमालय, सह्याद्री, विंध्य, सातपुडा व अरवली या प्रमुख पर्वतरांगा आहेत. त्यानंतर दुसरं आहे, भारतातील नद्या. भारतातील गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, कृष्णा, नर्मदा व कावेरी या प्रमुख नद्या शेती व पिण्याच्या पाण्यासाठी उपयुक्त आहेत. आणि तिसरं आहे, भारताला अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व हिंदी महासागर यांचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. यामुळे शेती, व्यापार, मत्स्यव्यवसाय व वाहतुकीचा विकास होऊन देशाच्या प्रगतीला मोठी मदत झाली आहे. तर आपला पाठ क्रमांक 2चा स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. तर तुम्हाला अजून कोणत्या विषयाचा स्वाध्याय पाहिजे तेही मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा.